देवदासी नव्हे, ती एक माणूस होती. देवाच्या नावावर जर एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर तो देव आहे की माणसांनी उभा केलेला भीतीचा पुतळा. ही कथा आहे एका अशा मुलीची जिचं बालपण देवाला अर्पण करण्यात आलं, आणि एका अशा माणसाची ज्याला समाजाने कधी माणूसच मानलं नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं एक छोटंसं गाव, आजूबाजूला माळरान आणि मध्यभागी देवीचं जुनं मंदिर. या गावात देव म्हणजे उत्तर, आजाराचं, पावसाचं, अपयशाचं. इथेच राहते सुली, गरीब घरात जन्मलेली पण हसरी, डोळ्यात स्वप्न असलेली मुलगी. तिला शाळेत जायचं आहे. आईसारखं कष्टाचं आयुष्य नकोय, पण नियती काही वेगळंच लिहून ठेवते. एकामागोमाग एक संकट येतात. वडील आजारी पडतात, पैसे नाहीत, घरात भीती, गावात कुजबूज सुरू होते. देवी रुसली आहे, नवस केला पाहिजे. आणि मग तो वाक्य येतो, मुलीला देवीला वाहा. सुलीला काहीच कळत नाही. नवीन कपडे, हार, हळद. तिला वाटतं सण आहे. पण मंदिरात तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं जातं. देवीशी लग्न. त्या क्षणी सुलीचं बालपण संपतं. लोक म्हणतात, देवीची बायको आहे, पण रात्रीचं सत्य वेगळंच असतं. देवाच्या नावाखाली पुरुष येतात. दिवसा पूजली जाणारी सुली रात्री वापरली जाते. तिचं शरीर सगळ्यांच, पण आयुष्य कुणाचं नाही. आई होण्याचा अधिकार नाही, बायको होण्याचा अधिकार नाही. फक्त शांत सहन करणं. याच गावात आहे तयप्पा, जोगती. तो नाचतो, गाणी म्हणतो, देवीची सेवा करतो. पण लोक हसतात. हा कसला माणूस, ना पुरुष ना बाई. तो सगळं गिळतो. रात्री देवीसमोर बसून स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी कुणासाठी जगतोय जत्रेत. सुली आणि तयप्पा भेटतात. शब्द कमी, डोळ्यात समज. तयप्पा तिला पहिल्यांदाच माणूस म्हणून पाहतो. वासना नाही, दया नाही, फक्त आदर. सुलीचं मन हलतं. भेटी वाढतात. शांत गप्पा, हसणं. पहिल्यांदाच सुलीला जगायला बरं वाटतं. पण समाजाला हे मान्य नाही. देवदासीचं प्रेम, पाप, मारहाण, अपमान. सुली गर्भवती राहते. आई होण्याचं स्वप्न, पण समाजासाठी ते पाप असतं. तिला गावाबाहेर टाकलं जातं. बाळ जन्माला येतं, पण स्वीकार नाही. सुलीचं आयुष्य संपतं. ना न्याय ना माफी. फक्त एक प्रश्न, तयप्पा जिवंत राहतो. तो देवीसमोर उभा आहे. हात जोडलेले नाहीत, फक्त डोळ्यात आग आहे. ही कथा जुन्या काळातली नाही, आजही कुठेतरी सुली जन्माला येते. प्रश्न देवाचा नाही, प्रश्न माणसांचा आहे. जर ही कथा तुमचं मन हलवली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण कथा सांगितल्या नाहीत तर त्या पुन्हा घडतात.